जिल्हा खनिकर्मकडून 41 टोन क्रशरवर कारवाई। तहसील कार्यालयानंतर परत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांचा बडगा। शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर, जयसिंगपूर, धरणगुत्ती, चिपरी व नांदणी या ठिकाणी असलेल्या 41 टोन क्रशरवर विक्रेता परवाना नूतनीकरण केलं नसल्याने जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी येथील स्टोन क्रशरवर सील केला आहे। शिरोळ तहसील कार्यालयाकडून मागील महिन्यात सील केलेले स्टोन क्रशर परत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने कारवाई केल्यामुळे तहसील विभागाच्या कारवाईची चर्चा सर्वत्र आहे। शिरोळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टोन क्रशर आहे। प्रतिवर्षी येथील स्टोन क्रशर अधिकृत नूतनीकरण परवाना घेणे आवश्यक आहे। या परवाना घेतला नसल्याने 17 जानेवारी दरम्यान शिरोळ तालुक्यातील 81 स्टोन क्रशरवर तालुका महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर परत बेकायदेशीरपणे स्टोन क्रशर चालू झाले। यानंतर 14 फेब्रुवारीला जिल्हा खनिकर्म विभागाकडून जयसिंगपूर, संभाजीपूर येथील 14 स्टोन क्रशरवर, धरणगुत्ती, चिपरी, नांदणी येथील 27 स्टोन क्रशर असे एकूण 41 स्टोन क्रशरवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती शिरोळ महसूल विभागाकडून प्राप्त झाली। एकंदरीत मागील महिन्यात शिरोळ महसूल प्रशासनाकडून कारवाई झाल्यानंतर बेकायदेशीरपणे स्टोन क्रशर सुरू कसे झाले याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल जिल्हा खनिकर्म विभागाने ही कारवाई केल्याने शिरोळ महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।